बघा, काही खाऊ नका. काही लोकांनी तर शरीराचं गोट डाऊनच करून टाकलंय. जे नाही खायचं तेही खातात. मला सांगा महाराज, मांसाहार का माणसाचा आहार आहे का हो? नाही, मांसाहार माणसाचा आहार नाही. मांसाहार करण्याचा अधिकार फक्त प्राण्यांना आहे, ते पण कोणत्या? ज्यांचे दात सुळासारखे आहेत, जे जिभेने पाणी पिऊ शकतात आणि ज्यांचा देह आडवा आहे, त्यांना मांसाहार करण्याचा अधिकार आहे. आता काही लोक विनाकारणच मांसाहार करतात. आता कीर्तनानिमित्त एका घरी आम्ही जेवायला गेलो होतो. इतका सुखी संसार होता, त्या घरामध्ये जणू काय गोकुळच. बघा, मग त्या घरामध्ये 4 भावंड होती आणि चारही भावंड माळकरी होती असं मला सांगितलं. मस्त पाहुणचार केला आणि मग मला एका दादाच्या गळ्यात माळ दिसली नाही. मी सहजच प्रश्न केला, दादा तुम्ही तर म्हणलात आमच्या घरी सर्वच भाऊ माळकरी आहेत, मग एकच का बिन माळकरी? तर त्यांनी सांगितलं, ताई आमच्या घरी जर कोणी वारकरी आलं जेवायला, तर म्हणजे वारकरी आणि पाहुणी मंडळी कोणी जेवायला आलं त्यांच्यासोबत बसायला माळकरी, आणि कोणी जर खाणार आलं त्यांना कसं सोडायचं, म्हणून ते बिन माळकरी. मग मी त्यांना सांगितलं, महाराज बघा, मांसाहार करणाऱ्या व्यक्तीला बट निलिज्मा नावाचा रोग होतो. या रोगाने वयाच्या 40व्या वर्षानंतर आपले गुडघे निकामी होऊ लागतात आणि शरीरामध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे आपल्या पाठीचा जो मज्जा तुंतोय तो कुजतो. म्हणून माणसाने मांसाहार करू नये. तो म्हणे, ताई मग आम्ही काय खावं? मी म्हटलं, पुरणपोळी. तो म्हणे, 1000 पोळी आणि एकच नळी. अशा पुढे काय डोकं फोडून घेता महाराज? विठ्ठल 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 बघा, पाव किलो मांसाहार केल्याने जेवढी शक्ती निर्माण होते तेवढी शक्ती कपभर गाईच्या दुधात आहे. पण आजकाल लोक दूध नाकारतात. आजकाल लोक दूध पित नाही. आणि पाव किलो मासे खाल्ल्यानंतर जेवढी स्निग्धता तयार होते तेवढी स्निग्धता केळीच्या सालीच्या घरात आहे. बघा आजकालचे लोक काजू बदाम पिस्ते खाऊन 50 वर्ष सुद्धा जगू शकत नाही. पण आपले साधू संत झाडाच्या साली कंदमुळं खाऊन हजार वर्ष जगली. म्हणून काय खायचं हे तुम्हीच ठरवा. बघा, जेवताना नेहमी पोटाचे 4 भाग पाडावे लागतात. 2 अन्नाने भरावे लागतात, 1 पाण्याने भरावे लागतो आणि 1 स्वच्छ श्वासासाठी रिकामा ठेवावा लागतो. लोक काय करतात, जेवायला बसतात म्हणजे पोतच टाचतात. बघा, पोत टाचणे माहिती सर्वांना? पोतच टाचतात. आता बघा, जे अन्नाने भरायचे तेही अन्नाने भरतात, जे पाण्याने भरायचे तेही अन्नाने भरतात आणि मग स्वच्छ श्वासाच्या भागावर अतिक्रमण होऊ लागते. तेव्हा आतून लेटर पाठवणे चालू होते, कृपया गोडाऊन फुल झालेलं आहे, माल पाठवणे बंद करा. माल पाठवणे बंद नाही केल्यास जो आतमध्ये दाबू घातलेला माल आहे तो बाहेर येण्याची दाट शक्यता आहे. कळावे आपला ढेकर. तरी काही लोक जुमानतच नाहीत. काय म्हणतात, जास्त खाल्याने शक्ती वाढते. नाही महाराज, जास्त खाल्याने रोगराई वाढते. म्हणून कम खाना गम खाना. विठ्ठल विठ्ठल बघा, उपवासामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती चांगली पाहिजे. उपवास हे एक औषध आहे. बघा, पण आपल्या इकडे कसं धरतात, समजा आज एकादशी होती, काल काय म्हणतात लोक, बाया अहो उद्या उपवास आहे, पोटभर जेवण करा. बरं ते जाऊ द्या. फराळीला बसले एकादशी दिवशी, काय म्हणतात, अहो पोटभर फराळ करा, दिवसभर उपवास आहे. बरं तेही जाऊ द्या. द्वादश सोडायला बसले मालक, अहो पोटभर जेवण करा, काल उपवास होता. उपवास किती दिवसाचा असतो महाराज? 1 दिवसाचा. कार्यक्रम 3 दिवसाचा. विठ्ठल विठ्ठल हे झालं शारीरिक बळ. शारीरिक बळाने युक्त माणूस दुसऱ्यावर अधिराज्य गाजवतो आणि याही बळापेक्षा श्रेष्ठ असणारं बळ म्हणजे बुद्धिक बळ. बघा, रोजगार हमीवर जाणारा माणूस ऊन पाहत नाही, ताण
पाहत नाही, रात्रंदिवस कष्ट करतो, तेव्हा जाऊन त्याला 200 रुपये रोज मिळतो. आणि हेच कामावर आला का नाही पाहणारा कारकून 500 रुपये रोज कमवतो. आणि या दोघांनाही कामाला लावणारा म्हणजेच इंजिनियर 2000 रुपये रोज कमवतो. याला म्हणतात बुद्धीचे मळ. म्हणून ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये वर्णन करतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. बघा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 2 प्रतिउत्पन्नमती होऊन गेले. आता प्रतिउत्पन्नमती काय, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल. तर प्रतिउत्पन्नमती म्हणजे प्रश्न विचारण्याचे, म्हणजे प्रश्न विचारणा जो असतो जाग्यावरच उत्तर निर्माण करून पुढच्याचे तोंड बंद करणे, याला प्रतिउत्पन्नमती असे म्हणतात. मग ते 2 कोणते, तर पहिला आहे कालिदास आणि दुसरा आहे बिरबल. या दोघांच्या बुद्धीला तोडच नाही महाराज, तोडच नाही. बिरबल हा जातीवंत ब्राह्मण होता. तो एके दिवशी तुळशी मातेची पूजा करत असताना बादशाह अकबराचा हुकूम आला, बिरबल तुम्ही बुलाया. पूजा अपूर्ण सोडावी लागली. बादशाह अकबराचा हुकूम आलता, उठला, जायला निघला. पण वाटेत मनात एक खंत होती की आपली पूजा अपूर्ण राहिली. दरबारात गेल्यानंतर विचारलं, अकबर बादशाह क्यों बुलाया, म्हणजे काय नाही, आपल्याला फिरायला जायचे. फिरत असताना पण एकच खंत की आपली पूजा अपूर्ण राहिली. मग वाटेमध्ये एक तुळशीचं झाड दिसलं. दुरूनच प्रेमपात केला, जवळ गेले, 3 प्रदक्षिणा मारली. विचारलं बिरबलाला अकबराने, ये कौन है, बोले ये हमारी माता है. बोले प्रणाम क्यों किया, बोले ये हमारी माता है. मैंने तुम हिंदू लोग भी ना इतने पागल हो, इतने पागल हो, इतने पागल हो. एक पेड़ कभी माँ बन सकती है. जसा जवळ गेला, तुळशीचं झाड उपटलं आणि फेकून दिलं. इतका राग आला होता, पण करणार काय, द बॉस इज ऑलवेज राईट. कितीही मूर्ख असला तरी तो बरोबरच असतो, कारण तो बॉस असतो. बघा, पण आता मातेचा अपमान झाला, सहन होत नाही. म्हणून बिरबलाने आता विचार केला, याचा काटा काट्यानेच काढायचा. चालत असताना एकदा काचकुईरीचं झाड दिसलं. काचकुईरी नाही, टणटणी आग्या, त्याला आपण काचकुईरी सुद्धा म्हणतो. बिरबलाच्या डोक्यात एक युक्ती सुचली. तो यांनी लांबूनच लोटांगण घातलं. घालीन लोटांगण, मोकळं पटांगण. दुरूनच लोटांगण घातलं, जवळ गेला, प्रणाम केला. विचारला, आप ये कोण आहे, बोले हमारे पिताजी. ज्याला आईच कळाली नाही त्याला बाप कधी कळेल का हो, कळेल का, तुम्ही सांगा, नाही ना. जसा जवळ गेला, अकबराच्या अंगाचा दाह होऊ लागला. अकबर 5-5 इंच उडू लागला. बिरबल बचाओ, बिरबल बचाओ, ये मुझे क्या हो रहा है. बिरबल म्हणे, बादशाह मेरी माँ बहुत अच्छी है, पर मेरा बुड्ढा बाप बहुत खराब है. आईला नमस्कार करा, बाप शांत होईल. अकबराने तुळशी मातेला नमस्कार केला. तुळशी मातेच्या पानाचा रस अकबराच्या अंगाला लावला आणि अकबराचा दाह शांत होऊ लागला. याला म्हणतात प्रतिउत्पन्नमती विठ्ठल. राज्यातले लोक, सामान्य लोक सुद्धा पंडिती काव्यातून उत्तर द्यायचे. आता एका गॅलरीमध्ये एक तरुण स्त्री उभी होती. तरुण स्त्री ती उभी होती म्हणून खाली एक पातस्य जात होता. ती उभी होती म्हणून तो तिथंच थांबला. पातस्य म्हणजे वाटसरू. तो धड पुढेही जायना, तो मागेही येणार. तिला वाईट वाटत होतं. तो पुढे जावा म्हणून तिने पंडिती काव्यातून उत्तर देणं चालू केलं. अरे दुसऱ्या, तुझ्या तिसऱ्याची अपेक्षा करतोस, पण मी 5ची 6वी असून 5ची 6वी आहे. तू जरी माझ्या घरी घेऊन 11वे घेऊन जरी पाणी वाहिलं तरी मी तुझी होणार. कळालं का तुम्हाला, कळालं. मला सांगा, एकूण राशी किती बाबा, एकूण राशी किती, 12. बघा, ती म्हणाली, अरे दुसरी कोणची राश, वृषभ, म्हणजे वृषभ म्हणजे बैल. ती म्हणाली, अरे बैला, तुझ्या तिसरी कोणची, मिथुन. मिथुन म्हणजे विषयिक सुख. तुझ्या विषयिक सुखाची अपेक्षा करतोस, पण मी 5ची 6वी. 5वी कोणची, सिंह, आणि 6वी कोणची, कन्या. मी सिंहाची कन्या असल्यामुळे तू जरी माझ्या घरी येऊन 11वे घेऊन जरी पाणी वाहिलं, 11वी कोणची, कुंभ. कुंभ म्हणजे घडा. तू जरी माझ्या घरी येऊन घडा घेऊन जरी पाणी वाहिलं तरी मी तुझी होणार नाही. याला म्हणायचं प्रतिउत्पन्नमती. याच्यापेक्षाही काही अजून विद्वान लोक असतात, पण त्यांची नोंद केली जात नाही. बघा, शिक्षक किती विद्वान आहे. शी म्हणजे शिस्त, क्ष म्हणजे क्षमता आणि क म्हणजे कर्तव्य. शिक्षक याला इंग्लिश मधून टीचर असे म्हणतात.
टी म्हणजे ट्रस्ट, ई म्हणजे इफिशियन्सी, ए म्हणजे ॲबिलिटी, सी म्हणजे कॅरेक्टर, एच म्हणजे हॉनेस्टी, म्हणजे इगरनेस, आर म्हणजे रेग्युलरली. विश्वास, लायकी, क्षमता, पात्रता, प्रामाणिकता आणि नियमितपणा ज्याच्या अंगी त्याला शिक्षक असे म्हणतात. आणि शिक्षक या शब्दाला त्या दिवशी काळिंबा लागली ज्या दिवशी द्रोणाचार्य आपला आश्रम सोडून कौरवांच्या राजवाड्यात शिकवण्यास गेले. आणि याच्यापेक्षाही श्रेष्ठ असणार बळ म्हणजे सत्तेचं बळ. विठ्ठल 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 बघा, श्रीमंत लोक बॅगाच्या बॅगा पैसे भरून धावतात का? कारण माझ्या जावयाला पिऊन का होईना, ते पिऊन नाही बरं का, पिऊन म्हणजे सेवक, माझ्या जावयाला पिऊन का होईना पण नोकरी द्या. म्हणजे त्यांच्याकडे आर्थिक बळ आहे पण सत्तेचं बळ आहे का? नाही. मग सांगा तुकोबाराय, तुमच्याकडे या 40 बळापैकी कोणतं बळ आहे? तुकोबाराय महाराज म्हणतात, विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ. धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा, विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ. बघा, विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाला अग्नी जैसा. वैराग्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे जिहासा वैराग्य आणि दुसरं म्हणजे जिज्ञासा वैराग्य. जिहासा वैराग्य म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत निर्माण होते व अल्पकाळ टिकते, याला जिहासा वैराग्य असे म्हणतात. आणि जिज्ञासा वैराग्य म्हणजे प्रतिकूल आणि अनुकूल दोन्ही परिस्थिती म्हणजे समान असते. बघा, एकदा बाप लेकाचं भांडण झालं. म्हातारा म्हणला, आता मी 1 मिनिटही या घरात थांबणार नाही, मी आताच्या आता चाललो पंढरपूरला, आताच्या आता जातो पंढरपूरला, मी 1 मिनिटही या घरात थांबणार नाही. म्हातारी बाहेर गेलेली होती, तिला काही माहित नव्हतं. म्हातारीने पाऊल टाकला आणि म्हातारी घरात आली. विचारलं, अरे पोरा, तुझा बाप कुठे? पोरगा म्हणला, गेला पंढरपूरला. म्हणे, का? मला माहित नाही. जाय त्याला बोलून आण. तो म्हणला, मी जाणार नाही. अरे, तो एकटा गेला नाही, महिन्याच्या महिन्याला 1000 रुपये पेन्शन पगार मिळते, त्याच्यावर कुठेतरी आपला किराणा धकतो. जाय रे, त्याला घेऊन ये. म्हणला, तू काही कर, मी घेऊन येणार नाही. तिला जाणं भाग होतं कारण ती अर्धांगिनी होती. बघा पुरुष मंडळ, तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. या अर्धांगिनीला अर्ध्याच गोष्टी सांगायच्या, पूर्ण सांगायच्या, कारण त्या अर्धांगिनी असतात. तिला जाणं भागच होतं कारण ती अर्धांगिनी होती. तिने मग दुडांग धरली. दुडांग धरणे म्हणजे थोडस पळणे. म्हातारा गावाच्या आतच सापडला. द्याला आवाज, अहो कुठं चाललात? म्हणे, मी चाललो पंढरपूरला. का? ज्या मुलाकरिता, ज्या पोराकरिता दिवसची रात्र केली, रात्रीचा दिवस केला, 80 एकर जमीन कमवली, तोच माणूस, तोच मुलगा आज मला वाईट बोलतो, नीट बोलत नाही, उलट बोलतो. मी 1 मिनिटही या घरात थांबणार नाही, मी आताच्या आता चालतो पंढरपूरला. म्हातारीने 1 मिनिटातच गार केला. म्हणे, मुलगा कोणाचा? कोणाचा? तो म्हणला, माझा. तू मला होता म्हणून बोलला. अहो, ज्याला नाही त्याला विचारा ना. दवाखान्याच्या पायऱ्या चढून उतरू आखे पाय गेले, अजूनही जमलं नाही. अहो, लेकराने काय मांडीवर देहधर्म केला, मांडी काय कापून टाकायची असते हो? चला बरं आताच्या आता घरी. म्हातारा म्हणला, हा, मी याचीच वाट पाहत होतो, कोणतरी येईल आणि मला घेऊन जाईन. याला म्हणतात जिहासा वैराग्य. प्रतिकूल परिस्थितीत निर्माण होते व अल्पकाळ टिकते. आता दुसरं बघा, जिज्ञासा वैराग्य. स्वामी विवेकानंद एकदा शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये असताना एक सुंदर स्त्री त्यांच्या जवळ आली, म्हणाली, स्वामीजी, मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. स्वामीजी म्हणाले, का? मला मान्य आहे, पण का? तेव्हा ती स्त्री म्हणाली, तुम्ही इतके विद्वान आहात, तुम्ही इतके विद्वान आहात,
तुमच्यापासून झालेला मुलगा किती विद्वान असेल? तेव्हा स्वामीजी म्हणाले, तुला कोणी सांगितलं लग्न झाल्यावर मुलगाच होईल? आणि झालाही तो तर विद्वानच होईल. जर मुलगा झाला नाही आणि जर तो विद्वान झाला नाही तर तुझी वासना अपूर्ण राहील आणि तुला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. एक काम करतो, मी तुझा पुत्र आणि तू माझी आई. याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. जिज्ञासा वैराग्य प्रतिकूल आणि अनुकूल दोन्ही स्थितीमध्ये समान असते. बघा, स्वामी विवेकानंद एकदा आपल्या गुरुच्या शोधात होते, पण त्यांना गुरुच मिळत नव्हते. मग एकदा कोलकात्यामध्ये नदीच्या काठाने असताना ते फिरत असताना एकदा एक माणूस त्यांच्या जवळ आला आणि विचारलं, स्वामीजी का फिरताय? तेव्हा स्वामीजींनी उत्तर दिलं की मी गुरु शोधतोय. म्हणे कालिका देवीच्या मंदिरावर जा, तिथे एक संन्यासी झोपलेला असेल, जा आणि त्यांना गुरु करा. स्वामीजींनी विचार केला, आपण तर एरोप्लेन मध्ये फिरताना गुरु पाहिलेत, आता हे कोणतेच नवीन गुरु? म्हणले जाऊन पाहायला काय हरकत आहे. गेले. कालिका देवीच्या मंदिराजवळ एक संन्यासी झोपलेला होता. तोंडातून घाण बाहेर येत होती, डोळ्यातूनही घाण बाहेर येत होती. संपूर्ण जटा धुळीने माखलेल्या होत्या, संपूर्ण शरीर धुळीने माखलेलं होतं. जवळ गेले, परीक्षा घेतली. आपल्या खिशातलं नाणं काढलं आणि संन्यासाच्या हातावर ठेवलं. हात पालता झाला. विचार केला की हे ढोंगी तर नसतील ना. पुन्हा गेले, पुन्हा नाणं ठेवलं. अक्षरशः नाणं हातातून गळालं. उभ्या आयुष्यामध्ये ज्यांनी पैशाला स्पर्शही केला नाही असे स्वामी रामकृष्ण परमहंस होऊन गेले. यांच्यामुळे स्वामी विवेकानंद घडले. बघा, याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. आता एकदा जोग महाराज पुण्यामध्ये ज्ञानेश्वरी वाचत असताना टिळकही त्यांच्यासोबत बसले होते. आपला मित्र ज्ञानेश्वरी वाचतोय म्हणून तेही त्यांच्यासोबत ऐकायला बसले होते. आणि ज्ञानेश्वरी ऐकत असताना तिथे एक श्रीमंत माणूस फिरत होता बागेमध्ये. त्यांनी विचार केला, आपण बऱ्याचदा टिळकांना घरी बोलवलंय पण ते आलेच नाहीत. आपण एक काम करू, या बुवांना जर आपण ज्ञानेश्वरी घेऊन घरी वाचायला गेलो तर टिळकही त्यांच्यासोबत आपल्या घरी येतील. तो माणूस घरी गेला, पोतभर पैसे आणले आणि जोग महाराजांजवळ गेला आणि म्हणाला, महाराज तुम्ही जर माझ्या बंगल्यावर येऊन एक दिवस जर ज्ञानेश्वरी वाचली तर तुम्हाला एक पोतभर पैसे देतो, 2 दिवस वाचली तर 2 पोतेभर पैसे देतो, कितीही दिवस वाचा तितके पैसे देतो, पण तुम्ही माझ्या बंगल्यावर या. त्या जागेवर जर आपण असलो असतो तर 7 दिवसाचा सप्ताह महिनाभर घातल्याशिवाय राहिलाच नसता महाराज. पण जोग महाराजांनी तसं केलं नाही. जोग महाराज म्हणाले, ही माझी भूमी, हे माझे श्रोते, हे माझं व्यासपीठ, माझा ग्रंथ, माझी श्रोते आणि माझा व्यासपीठ सोडून मी कुठेही जाणार नाही. तेव्हा तो माणूस थोडा सरकला आणि म्हणाला, जोग महाराज अख्ख्या पुणे प्रांतामध्ये 1 दिवसाची ज्ञानेश्वरी वाचण्याचे 1 पोतभर पैसे देणारा हा एकटाच पट्टे आहे. जोग महाराज चिडले व म्हणाले, अरे तुझ्या पैशाभर पोत्याला लात मारणारा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा एकटाच जोगपट्टे आहे. असे याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. बघा, मग या वैराग्याच्या बळावर आम्ही बलवान झालो आणि बलवान होऊन नेमकं काय झालो तर अभंगाचं प्रथम चरण. बळियाचे अंकित अंकित बळियाचे 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 अंकित आम्ही झालो बळीवंत
झालो बळीवंत अंकित माझे दास आम्ही जयाचे दास तयाचा पंढरी वास तो किती बलवान आहे बलम बलवताहम चाहम काम तुझी आसतेने वेदासी